थांबा बरं जरा, थांबा. हा इथेच. नमस्कार राधिकाताई, स्वागत असो आपलं, स्वागत. नमस्कार नमस्कार. ठीक आहे ते सगळं, पण हे असं कशासाठी हे सगळं केलं? प्लीज काढा ते बॅनर. अहो आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही लावलंय. अहो पण मी सांगते ना, आता हे सगळं उतरवा, काढा हे सगळं. यात वाईट काहीच नाही ना, तुमच्या स्वागतासाठी तर हा बॅनर लावलाय. ते स्वागत वगैरे सगळं ठीक आहे, पण मला हे असलं नाही आवडत. मी सांगते ना तुम्हाला, मी इथे कामासाठी आली आहे. हे बाप, ही असली प्रसिद्धी मला खरंच नाही आवडत. प्लीज काढा. माफ करा राधिकाताई, जे आम्हाला सांगितलंय आम्ही ते केलंय. थँक्यू व्हेरी मच. पण कसं हे त्यांना आवडत नाही, सो आता ते स्वतः सांगतात ना, म्हणून काढून टाक. आले आले दादा आले. नमस्कार राधिकाताई. नमस्कार राधिका मॅडम, नमस्कार. म्या संतोष शिरसाट. आता माझी ओळख म्हणजे मी गावातला कार्यकर्ता आहे, भावी मुख्यमंत्री. तुम्ही ना थोड्याशा लवकर आलात, नाही तर अख्ख्या गावात हे असे तुमचे स्वागताचे बॅनर तुम्हाला पाहायला मिळाले असते. अरे गजा, तू काय तोंडाकडे बघत बसला रे? चल, मॅडमच्या स्वागताचे बॅनर सगळ्या गावात लावून टाक. मॅडमने सगळ्याकडे बघितले पाहिजेत बॅनर. चल लवकर निघ निघ. हे काय करताय तुम्ही? मी असलेली होर्डिंग्स त्यांना काढायला सांगते, तुम्ही पुन्हा लावायला काय सांगताय? अहो पण मॅडम. संतोष भाऊ, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं फोनवर, राधिका मॅडम आपल्या गावात येणार आहे. कसल्याच प्रकारचा त्यांना बडेजाव चालत नाही. गजानन महाराज शपथ, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही? सांगितलं असेल ना, मी कुठं नाही म्हणतोय. पण मग हे असलं काही करायची गरज नव्हती भाऊ. कसं आहे ना रघु भाऊ, हा संतोष, तुम्ही मुंबईत राहता, हा मुंबईत कमवता, म्हणजे तुम्ही सांगाल ते आम्ही सगळं ऐकलं पाहिजे असं नाही ना. तसं नाही भाऊ, पण जशा तुमच्या काही इच्छा आहेत तशा आमच्या बी काही इच्छा आहेत की नाही? हो आहे ना. आता एवढ्या मोठ्या मॅडम आपल्या गावात पहिल्यांदा येत आहेत, म्हणजे आज कार्यकर्ता नाही पण आज गावकरी म्हणून आपल्याला पण स्वागत करायला पाहिजे की नाही? काय? तुमचं स्वागत स्वीकारते आमच्या संपूर्ण टीम कडनं. थँक्यू मॅडम. हे होर्डिंग वगैरे मला अजिबात आवडलेलं नाहीये. हे असे होर्डिंग्स लावून स्वतःचं उदो उदो करून घेणं आणि ही अशी जाहिरातबाजी करणं, या सगळ्याचा मला पूर्ण तिटकार आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की हे होर्डिंग्स काढा प्लीज. म्हणजे हे पाप, तुम्ही जर ही सगळी होर्डिंग्स काढलीत तर तेच माझं स्वागत आहे असं मी समजेन. अहो मॅडम, मला तुमच्या भावना कळतायत, पण ते माझ्या हातात नाही ना. तुमच्या हातात नाही? अहो आता मी स्वतःला मुख्यमंत्री समजत असेन हो, पण मी पण एक कार्यकर्ता आहे. मला पण कोणाला तरी उत्तर द्यायचं असतं ना, की मॅडमचे बॅनर का नाही लागले म्हणून. बोला, काय सांगणार मी त्यांना? हो पण मी स्वतः सांगते ना, हे सगळं काढा, मग कोणाला विचारण्याचा प्रश्नच येत नाही ना. अहो आमच्या सीमाताई. सीमाताई? अहो सीमाताई गोस्वामी आमच्या गावच्या सरपंच आहेत. त्यांनी एकदा काम सांगितलं ना की सगळे कार्यकर्ता तेच काम करतात, दुसरं कुठलं बी काम करत नाही. आता मी काय करतो, त्यांना फोन करून बोलतो आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे ना त्यांना सांगतो, आणि ते काय म्हणताय ते तुम्हाला मी कळवतो. काय? प्लीज. हा संतोष बोल. ताई, त्या राधिका मॅडम आहेत ना, त्या गावात येऊन पोहोचल्यात. अरे वा, वेळेवर पोचल्या म्हणायचं. चला, आपली सगळी तयारी झाली आहे ना, त्या गावात येताना खुश झाल्या पाहिजे. पण एक मॅटर झाला मॅडम. आता काय झालं? त्या मॅडमना खुश करण्यासाठी आपण जे बॅनर लावले होते ना, ते मॅडमने काढायला सांगितले. काय? हो ना ताई, ऍज अ कार्यकर्ता मला पण ते पटलेलं नाही, पण आता तुम्ही सांगा काय करायचं ते. तुम्हाला सांग, कुठे आहात तुम्ही आता? नाक्यावर ते आलेच मी. ताई तुम्ही कशा पाहिजे येत आहे? तुम्ही सांगा ना, मी आहे ना इथे. त्या सगळ्यांना उचलून बंगल्यावर घेऊन येऊ काय? अरे राधिका सुभेदार, ती कोणी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची सदस्य नाहीये.
खूप मोठी बाई आहे आणि एक फार नाजूक प्रकरण आहे. आपल्याला तिला दुखावून चालणार नाही. हो ताई. आलेच मी. सीमाताई स्वतः मॅडमना घ्यायला येतात. सौमित्र बाळाचा फोन. देवा, इथे मी तुला नारळ वाहिला आणि इथे तू पावला. माझ्या बाळाचा फोन आला. हॅलो सौमित्र बाळा. हॅलो मम्मा, कशी आहेस? मी मी तुंतन 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 मी मजेत आहे. बॅकग्राऊंड म्युझिक दिलं रे. आणि तू जेव्हा जेव्हा फोन करतोस ना तेव्हा मी मजेतच असते. हो ना. आणि तुमचा जेव्हा मला फोन येतो ना तेव्हा साधारण मला असंच फिलिंग येतो मम्मा. काय नाही म्हटलं, आत कुठे तुम्ही? मी देवळात आहे बाळा. आत्ताच देवाला नारळ वाहिला. नारळ? हो आश्चर्य आहे. मी पण आता नारळच पडतोय. हे बघा. काय सांगतोयस? हो. बघ बघ आपण कसे कनेक्ट होतो ते. बघ बघ किती कनेक्शन आहे आपल्यामध्ये ते. हो खरंच आपल्यात काहीतरी कनेक्शन आहे मात्र नक्की. म्हणजे तुम्हाला सांगू का, माझी आता मम्मा इथे नाहीये ना, पण जेव्हा जेव्हा तुम्ही येता ना किंवा तुम्ही मला भेटता ना तेव्हा मला जाणवत सुद्धा नाही हो माझी मम्मा इथे नाहीये ते. खरंच? बरं ऐक, माझं काम असं होतं. हा बोल ना बाळा, बोल बोल बोल. तू गप नको राहू. बोल ना बाळा, बोल. माया आणि माझे डॅड ते दोघं जरा ठरवत आहेत की कुठेतरी बाहेर जाऊया का, म्हणजे असंच जरा फिरायला, रिफ्रेश व्हायला. तर मी तुम्हाला अशासाठी फोन केला की तुम्ही पण येता का, म्हणजे आपण जॉईन होऊया त्यांना. त्यांच्याबरोबर? अरे देखी और पूछपूछ. अरे विचारतोस काय बाळा? आता येऊ का? मी आताच येते. अहो थांबा, कुठे निघालात तुम्ही? तुम्ही निघू नका आता, अजून काही ठरलं नाहीये कुठे जायचं ते. पहिले मी सगळं ठरवतो आणि मग तुम्हाला कळवतो. मी आता एवढ्यासाठी फोन केला की तुम्ही येणार आहात की काही तुमचं काम आहे, तुम्हाला जमणार नाहीये हे कन्फर्म करायला. अरे विचारतो काय? कन्फर्म म्हणजे कन्फर्म म्हटलं ना. आता येऊ का? हा ठीक आहे, मग कळवतो प्लॅन झाल्यावर. आई मका मी तुझी मम्मा. दे मला मुका. चल दे दे ना दे. मुका द्यायच्या आधीच फोन ठेवतो माझं बाळ. चालेल. देवा, यापुढे रोज मी तुला एक एक नारळ वाहणार. रोज रोज एक एक अशी बातमी देत जा. रोज मला त्यांच्या जवळ जवळ नेत जा. हा ठेवलाय, उद्या येते. हा हे सीमाताई काय प्रकरण आहे काही कळत नाहीये. आणि माझं स्वागत करण्याचा त्यांचा एवढा अट्टाहास का बरं आहे? आता त्यांना तसंच काही वाटत असेल ना तुमच्यासाठी. हो, मला त्यांच्या भावनांचा आदर आहे, पण आपण इथे काम करण्यासाठी आलोय. हे काय स्वागत वगैरे, होर्डिंग्स वगैरे? कसं आहे मॅडम, सीमाताई फक्त सरपंचच नाहीयेत, तर त्याच्या पलीकडेही त्या बऱ्याच काही आहेत. अगदी स्पष्ट सांगायचं मॅडम, तर सीमाताईला काही लोक फक्त ओळखतात, पण काही लोक त्यांना चांगलंच ओळखून ये पहा. म्हणजे मॅडम तसं घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. तसे त्या लय चांगले आहेत. आमच्या गावासाठी त्यांनी लय चांगलं काम केलेलं आहे. कसं आहे मॅडम, त्या चांगल्याशी चांगलंच वागतील हे काही सांगता येत नाही पहा. म्हणून आपल्याला नाही का थोडं सावध राहावं लागेल, एवढंच. रघुभाऊ बोलतात ते बरोबरच आहे बघा. ती बाई जेवढी दिसते ना तेवढीच ती पोहोचलेली पण आहे बघा. तुम्ही कोणाला सांगणार नाही असं समजूनच बोलते. आधी तिचा नवरा सरपंच होता आणि त्याच्या जागेवर ही आली. समद्या गावातली लोक तिला घाबरतात म्हणून तिच्या समोर काही बोलत नाही. आणि समद्यांना माहित आहे तिच्या नवऱ्याचा खून करण्यात तिचाच हात आहे. आता काही बोलून मॅडमला कशाला घाबरवतं बरं? हे आता सगळे गाव म्हणतंय आणि हे मलाही माहिती आहे ना, पण याचा काही पुरावा आहे का आपल्याकडे? आपण तसंच काही घडलंय म्हणून लोक बोलतात ना, नाहीतर लोक कशाला बोलले असते उगाच.
मॅडम तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो की सीमाताई बाबतीत त्या चांगल्या आहेत का वाईट आहे हे सांगता येत नाही, पण हा त्या पक्क्या राजकारणी आहेत हे मात्र सांगता येईल. राजकारण करताना ते कधी काय करतील हे कुणीच कधी सांगू शकत नाही. पहा, त्यांच्या राजकारणाशी आपला काहीच संबंध नाहीये. आपल्याला इथे यायचे आणि काम करायचंय फक्त. काय संबंध आहे या सगळ्याशी आपल्या? बरोबर आहे वहिनी तुमचं. मला असं वाटतं आपण उगाच इथे वेळ घालवतोय, आपण निघूया हॉटेलला. हा हो ना प्लीज मॅम, चला ना. मला कधी एकदाच आपण हॉटेलवर जातो आणि फ्रेश होतो असं झालंय. हो, जेनी बरोबर बोलते. आज जर आपण थोडा आराम केला तर उद्या नवीन जोमाने काम करू शकू आपण. ठीक आहे, मग आता आपण इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण निघूया पुढे, फ्रेश होऊया आणि कामाला लागूया. गाडीत बसून घेऊया. चला. कुठं निघाला ताई? थांबा जरा. हे बघा भाऊ, तुमच्या राजकारणामध्ये आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. काही गोष्टी ठरवून आम्ही इथे आलेलो आहोत, तेव्हा तुम्ही तुमचं काम करा आणि आम्हाला आमचं काम शांतपणे करू द्या. ओके? अहो, तुम्हाला तुमचं काम करायला अडवलंय का कधी? अहो, ताई सुद्धा विकासाच्या कामामध्ये आड येत नाहीत. आता फक्त ना अडचण एकच आहे, तुम्ही तुमचं काम ठरवून आला ना, तसं तुम्ही येणार म्हणून आम्ही बी काहीतरी ठरवलंय आणि आम्ही जे ठरवलंय ते आमचं झालंच पाहिजे असं आमचा हट्ट आहे. हे बघ मित्रा, हे तुम्ही जे काही करताय ते वहिनींना पटलेलं नाहीये, हे आम्ही आधीच सांगितलं ना. मग का परत परत तोच विषय बोलतोय आपण? तुम्हाला वाटलं ते तुम्ही बोलला, पण प्रॉब्लेम सुटला का? नाही ना. अहो, मी सीमाताईंशी आता फोनवर तेच बोलत होतो जे तुम्ही मला सांगितलं. मग काय म्हणाल्या त्या? भडकल्या. अहो, सीमाताई फोनवर भडकल्या माझ्यावर. राधिका मॅडम केवढ्या मोठ्या मॅडम आहेत ना, ते मला फोनवर सांगत होत्या. अहो, गावामध्ये आजपर्यंत काही पाहुणे आले, त्यांना उचलायचं आणि ताईच्या बंगल्यावर नेऊन टाकायचं, हेच आपलं काम होतं. मॅडम, तुमची गोष्टच वेगळी आहे. अहो, सीमाताई स्वतः रिसीव्ह करायला येतात तुम्हाला. फक्त 5 मिनिटं, आणि तोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा. म्हणजे चहा, कॉफी, थंडा, गरम, तुम्हाला काय पाहिजे ना ते पटकन हजर होणार तुमच्या समोर. बोला, काय आणू तुमच्यासाठी? हे पहा, आम्ही इथे पाहुणचार करण्यासाठी नाही, काम करण्यासाठी आलोय. मॅडम, फक्त 5 मिनिटं. ताई 5 मिनिटात पोहोचतायत की विषय सगळा संपेल. तोपर्यंत गाड्या इथं आतमध्ये घ्या की. ठीक आहे, गाड्या साईडला लावून घ्या. बोल श्रेयस. हाय. नाही, मी सहजच फोन केला होता, कशी आहेस विचारायला. अरे कशी आहेस म्हणजे काय? मी मस्त आहे, एकदम छान आहे. तुम्हाला ना उगाच वाटतंय की मी रडूबाई आहे. मी काही रडत वगैरे नाहीये, कसली काळजीही करत नाहीये मी. ठीक आहे, खरं सांगायचं तर गुरु माझ्या आयुष्यातून गेल्यापासून माझ्या लाईफ मधलं ना एक मोठं बर्डन कमी झाल्यासारखं वाटतंय मला. दॅट्स इट. खरं सांगू माया, तू आता हे जे काही बोललीस ना ते ऐकून खूप बरं वाटलंय मला. सकाळी तुला फोन केला तेव्हा डिस्टर्ब वाटलीस तू, राहवलं नाही मला म्हणून फोन केला. हॅलो हॅलो माया, हॅलो. हा बोल ना, ऐकते मी, बोल. अगं, आमच्या ऑफिस मधला रघु आहे ना, त्याच्या गावाला आलोय आम्ही. ओ अच्छा अच्छा, तुम्ही गेलात का? कोण कोण आहात तुम्ही? राधिका वहिनी आहेत आणि ऑफिसचा सगळा स्टाफ आहेच ऑलमोस्ट. अगं काय, इथे गावात असल्यामुळे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो ना, सो आता नेटवर्क होतं म्हटलं फोन करून घेऊ, नंतर परत रेंज येईल नाही येईल काय माहिती. ओ ओके ओके, मग परत कधी येताय तुम्ही? असं नक्की सांगता येणार नाही. समजा कामं वेळेत आटपली तर मे बी 2 दिवसात येऊ. आल्यानंतर नक्की भेटतो तुला. ओ ओके ओके. आणि मला माहिती आहे तुम्ही कशासाठी गेलात ते. इट्स रिअली ग्रेट कॉज, यू नो. आणि खरंच खूप चांगलं काम करताय तुम्ही. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू आणि सगळ्यांनाच माझ्याकडून शुभेच्छा सांग. ओके, थँक्यू सो मच. आणि काळजी घे. या बाय, टेक केअर. बाय.
सीमाताईंचा सीमाताईंचा नमस्कार ताई. सीमाताईंचा सीमाताईंचा. हा बस करा. नमस्कार राधिकाताई. मी या गावची सरपंच सीमाताई गोस्वामी. नमस्कार. मी राधिका सुभेदार. अहो काय स्वतःचीच ओळख करून देताय. तुम्हाला कोण ओळखत नाही? तुमच्याबद्दल, तुमच्या कर्तृत्वाबद्दल खूप काही ऐकलंय आम्ही. आणि तुम्ही शून्यातना कसं आपलं विश्व तयार केलं हे पण माहित आहे आम्हाला. आता तुम्ही फक्त एक यशस्वी उद्योजिका नाही आहात, अनेक महिलांसाठी त्यांचा आदर्श आहात. आणि मी सरपंच म्हणून आमच्या गावामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. खरं तर आपली भेट बंगल्यावरच होणार होती, पण संतोष म्हणाला की इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आता राधिकाताई गावात प्रवेश करत असताना प्रॉब्लेम होणं हे काय मला सहन झालं नाही. सगळी कामं टाकली आणि तातडीने इथे निघून आले. आता बोला, नक्की काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला? प्रॉब्लेम असा म्हणजे बोला. काय झालंय की तुम्ही आमच्या स्वागतासाठी हे सगळीकडे बघा कसं छान आहे नाही का. ते मला विशेष आवडलं नाही. म्हणजे मी इथे कामासाठी आले, माझ्या कामाच्या प्रमोशनसाठी नाही. हो एवढंच ना, मग काढून टाकू की ही सगळी होर्डिंग, मग तर झालं. ठीक आहे, थँक्यू. माझ्या भावना समजून घेतल्या त्याबद्दल. अहो प्रश्न तुमच्या भावनांचाच नाहीये फक्त. काय आम्ही ठरलो राजकारणी लोक, एखाद्याच्या स्वागताचं म्हटलं की त्याचा फोटो सोबत त्याचं होर्डिंग, याच्या पलीकडे आम्हाला काही सुचत नाही. बरं आता तुम्हाला नको असेल तर काढून टाकू होर्डिंग, त्यात काय. पुढच्या काही वेळामध्ये गावातली सगळी होर्डिंग आम्ही काढून टाकू. आणि आता जोवर तुम्ही या गावात आहात तोवर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम न होऊ देणं ही आता माझी जबाबदारी. हे माझं विजिटिंग कार्ड ठेवा, काही गरज लागली तर फोन करा. आता सीमाताई आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते तुमच्या मदतीला असणार. हो. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. म्हणजे आम्ही इथे जेव्हा गावात येत होतो तेव्हा इतकं कॉपरेशन मिळेल असं वाटलं नव्हतं. हो नाही म्हणजे तुम्ही येऊन आमच्याशी एवढं बोललात ते बरं झालं, नाहीतर आम्हाला जरा टेन्शनच आलं होतं. आता काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहोत. बरं आता तुमची हरकत नसेल तर पारंपरिक पद्धतीने तरी तुमचं स्वागत करू शकतो ना? अगदीच, त्याबद्दल काहीच हरकत नाहीये. काय जेनी? आणा, कुठे आहे ते? या या या.
या चला आता आम्हाला निघायला हवं. ओके